बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आला आहे। महादेव गित्तेला संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आले। 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाल्याचा आरोप महादेव गित्तेने केलाय। बीड कारागृहामध्ये कराड आणि गित्ते टोळीमध्ये मोठा राडा झाल्याचं कळतं। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं। जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं। सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, मारहाण झाली बरं का आज इथं। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडची काही संबंध नाही, आक्षेपाचा काही संबंध वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं। जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं। सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, मारहाण झाली बरं का आज इथं। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडची काही संबंध नाही, आक्षेपाचा काही संबंध वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं। जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं। सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, मारहाण झाली बरं का आज इथं। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक तर आम्हाला मारहाण आम्हालाच हलवलं असं गित्ते यानं म्हटलेलं आहे। वाल्मिक कराड आणि गित्ते टोळीमध्ये तुरुंगातच राडा झाला। महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये गित्तेला हलवण्यात आले। 4 आरोपींची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाली असं गित्तेनं म्हटलेलं आहे। 4 जणांना हलवण्यात आलं, त्यावेळेला मीडियाशी बोलताना त्यांनी असं म्हटलेलं आहे। आम्हाला मारहाण आम्हालाच हलवलं असं गित्तेनी म्हटलंय। वाल्मिक कराड आणि गित्ते टोळीमध्ये तुरुंगातच राडा झाला। बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि घुलेला मारहाण झाली आहे। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याची माहिती मिळते। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशी फेसबुक पोस्ट बबन गित्तेनं केली आहे। कराडनं बबन गित्तेवर आरोप केले आहेत। खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून मारहाण झाल्याची माहिती आहे। मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। हेडक्वार्टरला असताना सुद्धा SP-नी पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा, त्याला सस्पेंड करा, याच्याऐवजी अगोदर SP-नी काय त्याची व्हिजिट का नाही केली? जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं। एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून? जेलमध्ये जोरजोरात भांडणं झाली आहेत। कराडला देखील 1-2 चापट्या मारण्यात आल्यात असं देखील ऐकलंय। यातनं आपल्याला हेच दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्या टोळ्या होत्या त्यांची आपसातले टोकाचे वाद किती आहेत आणि आपण जे म्हणतो नेहमी की कायदा आणि सुव्यवस्था ही बीडसाठी नाहीच आहे, हे त्यातनं पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित होताना दिसतंय। सरपंच होता संतोष देशमुख, ज्याप्रमाणे त्यांची हत्या केली निर्दयतापूर्ण रित्याने, असे हत्यारेला असा एक मोठा माफिया समजतो स्वतःला, त्याच्यावर जेलमध्ये त्यांच्या लोकांनी जर हल्ला केला तर त्यांचा विषय आहे आणि जेल प्रशासनाला या विषयावर बघायला पाहिजे। माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं। पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता। काय असं त्याचा काय झालंय का नाही झालंय का फौडी
नुसतं झालं म्हणून हे काय हे की सोंग करणारे आहेत म्हणजे आरोपी आहेत नाही संतोष भाई यांच्या या प्रकरणातले ते सोंग लय करतात. त्याच्यातून मला असं वाटतं हे गँगवार वाढून हे विनाकारण एकमेकाला संपवून त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला चालू यांना ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे. ते प्रश्नच मिटून जाईल काय. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं. जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं. आज आम्हाला विनाकारण सीसीटीव्ही चेक करण्यात यावी. मारहाण झाली बरं का आज इथं. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे. मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराड काही संबंध नाही. आक्षेपाचा काही संबंध वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं. जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं. आज आम्हाला विनाकारण सीसीटीव्ही चेक कर्जामध्ये या राण्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. आणि सगळी नॉनसेन्स जे चाललंय मोठ्या प्रमाणात बीडमध्ये हे बंद झालं पाहिजे. महादेव गीते असू द्या किंवा आठवले असू द्या यांच्याकडून वाल्मिक कराडाला मारहाण झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या प्रकरणी आता बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की नेमकं तुरुंगामध्ये सुरू काय आहे आणि तुरुंग प्रशासन काय करते. एक्झॅक्टली. कारण कसं आहे की ह्या वाल्मिक कराडनी मोठमोठ्या गँग्स तयार केल्या होत्या. त्याच्यापैकी एक गँग ही सुदर्शन गुळेची होती. तशीच एक गँग ही सुग्रीव कराड नावाच्या माणसाची होती. यांचे आपापसातले गँग वॉर वेगवेगळे होते. वर्चस्वाचे लढे होते आणि दहशत कोण जास्त करू शकतं याच्यात त्यांच्यात कॉम्पिटिशन होती. असे असंख्य आपल्याला हे होताना दिसत आहेत. आणि ह्या ज्या जर आपल्याला हे गँग वॉर बंद करायचे असतील तर पहिलं कराडला इथे आणून ठेवणं जास्त गरजेचं आहे. महादेव गीते असं सुद्धा म्हणतायत की असं सुद्धा म्हणतोय तो की आम्हालाच मारहाण झाली आणि आम्हालाच आता तुरुंगातून बाहेर काढलं जात आहे. हो, ते कारण त्यांना VVIP ट्रीटमेंट जी आहे ती कराडला पुन्हा पुन्हा द्यायची आहे म्हणून महादेव गीतेची रवानगी केली आहे. खरं तर ती भांडणं त्या दोघांमध्ये झाली होती आणि कराडला बाहेर काढणं गरजेचं होतं किंवा त्यांना अर्थ रोडमध्ये आणणं गरजेचं आहे. पण तसं न करता महादेव गीतेला काढलं असेल. VVIP आहेत शेवटी कराड घरचे जावई आहेत ते त्यांचे. या प्रकरणामध्ये तुम्हाला कुठेतरी वाटतंय की एक बायस पद्धतीनं वागलं जात आहे आणि एक सोयीची वागणूक दिली जाते वाल्मिक कराडला आणि याचा पाठपुरावा तुम्ही करणार. याच्यात काहीच शंका नाही आहे आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही 10 वेळा सांगितलं होतं या अधिवेशनात मोदींचा पुढचा वारसदार हा महाराष्ट्रामधून असेल आणि तो संघ ठरवेल असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं होतं. तर वारसदार निवडण्याची वेळ अद्याप आली नाही. 2029 पर्यंत मोदीच पंतप्रधान असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. कोणत्याही सरसंघ चालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. नाही, पण तुम्हाला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं या क्षणी. मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळेल. म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत. संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल. मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही. मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरेच वर्ष मोदी काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे. पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही. आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध येईल. औरंगजेबाची कबर ही ASI प्रोटेक्टेड असून कायद्याने संरक्षण मिळाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे.
औरंगजेबाला इथेच गाडलंय असा बोर्ड लावा, असं काल राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये म्हटलं होतं. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. बघा, आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे. हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही. तर चांगल्या कामासाठी फडणवीसांना पाठिंबा असं वक्तव्य कालच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी केलं होतं. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असं फडणवीस म्हणाले. राज ठाकरे यांनी चांगल्या कामांची यादी द्यावी असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही, पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत. निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू, जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, ही चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती. काल त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे? कुणाल कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं, हे चांगलं काम आहे का? मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछेहाट सुरू आहे. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही. ते चांगलं काम आहे का? आणि एक महत्त्वाची बातमी, राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये 101 कोटी रुपये पडून आहेत. नोटबंदी काळामधील 101 कोटी रुपये बँकांमध्ये असे पडू नयेत. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा सांभाळताना बँकांची मात्र कसरत होते. कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींची रोकड पडून आहे. कोणत्या बँकेकडे किती नोटा पडून? कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक 25.3 कोटी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक 22.2 कोटी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक 21.3 कोटी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक 14.7 कोटी, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक 11.7 कोटी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक 5 कोटी, वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक 78 लाख, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक 11 लाख. पण 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत. त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे. आता तिथं ही याचिका पेंडिंग आहे. मला वाटतं या बऱ्याच याचिका तिथं असल्यामुळं थोडा वेळ होते, पण मला विश्वास आहे की या नोटा आता RBIला स्वीकाराव्या लागतील. कारण त्या नियमाप्रमाणे बँकेच्या नोटा आहेत, त्याच्या सगळी तपासणी झालेली आहेत. कुणी कुठून नोटा आल्या, काय त्याची सगळी माहिती त्यांनी घेतलेली आहे.